महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात, जो समाज आपला इतिहास विसरतो, तो समाज इतिहास निर्माण करू शकत नाही. या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदेशानुसार इतिहास समजण्यासाठी इतिहासाचा हा व्हिडिओ पहा. सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय. आज आपण रायगड पायथ्याजवळील कडसरी गावचा गडधुरंदर सर्जा महार याची रायगड किल्ल्याची शौर्यगाथा पाहणार आहोत. तर आपणास माहीतच आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीस एकत्र करून लोकांसाठी लोकांचे राज्य निर्माण केले व या लोकराज्याची राजधानी म्हणून सातारा रायगड किल्ल्याची निवड केली. हा किल्ला जेव्हा डागडुजी करून लोकराज्याच्या राजधानीस तयार झाला, तेव्हा हा किल्ला संरक्षणाच्या दृष्टीने भक्कम आहे की नाही हे तपासण्यास छत्रपती शिवाजी महाराज वेगवेगळ्या युक्त्या काढून रायगड संरक्षणाची तपासणी करत होते. त्याचीच ही गोष्ट आहे. एकदा महाराजांनी रायगड पायथ्याजवळील सर्व गावांत दवंडी वाजवली की येत्या अमावास्येच्या रात्री रायरी गडाभोवती बसविलेल्या चौक्यातील चौकीदारांच्या नजरा चुकून फकस्त उभा सरळ कडा चढून जो कोणी बहादूर वीर गडावर जाईल व गडावर भगवे निशाण फडकवेल, त्याला शिवाजी महाराजांकडून 1000 होन रक्कम व 1 गाव इनाम म्हणून मिळणार आहे हो. ही दवंडी रायगडच्या पायथ्यालगतच्या सर्व गावात जात होती. जेव्हा कडसरी गावात ही दवंडी झाली, तेव्हा त्या गावात राहणारा सर्जा नावाचा महार व त्याची बायको राधा हे दोघेही ही दवंडी ऐकतात व सर्जा आपल्या बायकोला म्हणतो, जाऊ का गया कडा चढून? काय वाटतं तुला, हे काम जमन का मला? तेव्हा राधा त्याला बोलते, या किल्ल्याच्या कड्या कापारीस लई अवघड कडा तुम्ही चढून गेलाय, मग हे काय? हे ऐकून सर्जा मनातल्या मनात खुश होतो व गड चढून जाण्याचा निश्चय करतो व दुसऱ्या दिवशी रायगड चित्त दरवाजातून तो स्वतःच गडावर जातो व राजांची भेट घेऊन राजांना बोलतो, राजे, मी सर्जा महार या रायगडाखाली असलेल्या कडसरी गावचा एक मर्द आहे. मी अमावास्येच्या रात्री कडा चढून येणार व निशाण फडकवणार व इनामही जिंकणार. त्याचे हे बोलणे महाराज ऐकत असतात व राजे सर्जाला बोलतात, मर्द पोरा, अरे का आपल्या सोन्यासारख्या जीवाचा मरणाशी सौदा करतोस? जरा चांगला विचार कर. परंतु सर्जा दांडग्या आत्मविश्वासाने तो राजांना म्हणाला, नाही राजे नाही, आता माग घेणार नाही, फकस्त एक विनंती आहे. बोलू? राजे बोलतात, बोल सर्जा बोल, काय पाहिजे काय? त्यावर सर्जा बोलतो, आपण स्वतःचा फकस्त आशीर्वाद द्या. असे सर्जा बोलतो व राजांच्या पायाला हात लावतो. तेव्हा महाराज सर्जाच्या पाठीवरून हात फिरवत यशस्वी भव बोलतात. म्हणजे काय तर सर्जाला राजांकडून गड चढण्याची मान्यताच मिळते. तसा सर्जा आनंद भरात सरासर गड उतरून खाली जातो व राधेला सर्व झालेली हकीकत सांगतो व बघता बघता दिवस जातात. अमावास्येची रात्र येते. सर्जा आपल्यासोबत स्वतः तयार केलेला भक्कम असा दोरखंड, लोखंडी अनकुचीदार आकडा, एक भगवे निशाण आणि एखादं दुसरं जंगली जनावर जर अंगावर आलं तर बचावासाठी धारदार खंजीर आपल्या कमरेला बांधून घेतो व सर्जा रायगड कड्याच्या पायथ्याशी जातो. धरणीला व कड्याला नमन करतो व एखाद्या घोरपडीने जसे दगडाला घट्ट चिकटून पकडून राहावे, तसा सर्जाही दगडावरची आपल्या हाताची पकड घट्ट करीत होता. बघता बघता कोंझर ठाण गाठतो. चौकीदाराला गुंगारा देऊन पुढे निघतो व रायगड खिंड गाठतो. एक वळसा घेऊन त्याने बाळूसरे खिंडीच्या वरच्या अंगाला असणाऱ्या पहारेकऱ्यांनाही चकवा देतो. परंतु
पुढची वाट अत्यंत बिकट होती. एका बाजूला सरळसोट उंचच उंच कडा, तर दुसऱ्या बाजूला अत्यंत खोल दरी. वर जाण्यास हातभरच जागा. सर्जाने एका हातात कातळ दगड घट्ट पकडून दुसऱ्या हाताने सोबत आणलेली लोखंडी आकडी गरगर फिरवून वर फेकली व आकडी दगडाला घट्ट बसल्याची खात्री करून दोरखंडाचे दुसरे टोक आपल्या कमरेभोवती घट्ट बांधून सोसाट्याच्या वाऱ्यात तो शेवटचा टप्पा सर्जाने पार केला. पहारेकऱ्यांचा नजरा चुकवून सर्जाने महादरवाजा गाठला. अखेर गड तटाला दोर लावून रायगडात शिरला. तसा वाऱ्यासारखा दगडी जिना चढत जाऊन हर हर महादेव घोषणा देत राजांनी सांगितलेल्या जागेवर भगवे निशाण रोवून तो थांबतो. त्याची ही सर्व गड चढण्याची बहादुरी महाराज सरळसोट कड्याजवळच्या बुरुजावर उभे राहून राजे जातीने स्वतः पाहत असतात. जिथे सर्जाने निशाण फडकवले त्या ठिकाणी राजे स्वतः जाऊन वारे बहादूर असे बोलून त्याची पाठ थोपटतात व त्याला आलिंगन देतात व सकाळी गावात जाऊन इनाम घेण्यासाठी आपल्या पत्नीसोबत येण्यास सांगतात. तसा सर्जा ठरल्या वेळेप्रमाणे राधाला घेऊन दरबारात हजर राहतो. दरबारातले सरदार, शिलेदार, भालदार, चोपदार सारेजण सर्जाकडे मोठ्या अभिमानाने पाहत असतात. तेवढ्यात महाराज येतात. सर्वजण महाराजांना मुजरा करतात. ठरल्याप्रमाणे राजे सर्जास इनाम देतात. सर्जाच्या पत्नीस साडीचोळी बांगडी देऊन यथोचित सन्मान करतात व 15 दिवस गडावरच ठेवून घेतात व जाण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा राजे सर्जास थांब बोलतात व आम्हाला तुला काहीतरी द्यावयाचे आहे. पंतांकडून एक हुकुमनामा लिहून गडाखालचे कडसरी गाव इनाम देतात व सोबत सरळसोट कडा चढून गडावर निशाण लावणाऱ्या सर्जास गडधुरंधर हा किताबही बहाल करतात. तर आपण पाहिले रायगड किल्ल्याच्या संरक्षणाची कशी युक्ती रचून महाराज किल्ल्याच्या प्रत्येक ठिकाणाची इत्थंभूत माहिती ठेवत असत. शत्रू गड किल्ल्यावर कोणत्या मार्गाने येऊ शकतो ही माहितीच ते मिळवत होते. किल्ल्यावर चोरवाटांनी कसे जावयाचे याची माहिती पायथ्यावरील गावकऱ्यांस नक्कीच माहीत असेल असे समजून महाराज गावकऱ्यांकडूनच इनाम देऊन माहिती मिळवत असतील. परंतु काळोख्या अंधारात गड चढून येणे हे सोपे काम नव्हे, परंतु महार जातीतील सर्जा याने ते करवून दाखविले. अशी अनेक महार जातीतील वीर आहेत जे इतिहासाच्या पानांत गडप झाले आहेत. ही माहिती शिवकाळातील शूरवीर महार योद्धे सिद्धप्पा मोरे यांच्या पुस्तकात उपलब्ध आहे. हा व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. ज्ञान हे वाटल्याने वाढते या बुद्धाच्या संदेशानुसार व्हिडिओ अधिक शेअर करा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे व्हिडिओ पाहत राहा. चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा. जय भीम, नमो बुद्धाय.